नमस्कार मंडळी, मी स्मिता. काय झालंय, माझं फिरणं भरपूर होतं आणि त्या प्रमाणात जे शूटिंग केलेलं असतं त्याचं एडिटिंग करून व्हिडिओ करण्यात वेळ जातो. आता हे आम्ही मे महिन्यात गेलो होतो राजापूरची गंगा बघायला बरं का. तर राजापूरची गंगा बघायची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि कारण असं आहे, कारण ही सुप्त गंगा आहे आणि ती फक्त मार्च ते मे या काळामध्ये प्रकट होते आणि दरवर्षी प्रकट होते असं नाही बरं का. कधीकधी एखाद दुसरं वर्ष येत पण नाही. तर अशी ही गंगा बघायला जायची माझी फार इच्छा होती आणि मग मैत्रिणीचे फार्म हाऊसचे मी व्हिडिओ केलेच आहेत ना, तर तिथून ते अगदी 10 किलोमीटरवरती होतं. तर मैत्रिणीच्या मिस्टरांनी आम्हाला राजापूरची गंगाच काय तिथून पुढे 4-5 देवळं फिरवलं. अख्खा दिवसभर आम्ही फिरत होतो. तर आम्ही काय काय बघितलं तुम्हाला दाखवते, बघा आणि सांगा हा मला कसं वाटलं ते. आत जायचा रस्ता दाट झाडाझुडपांनी वेढलेला असा साधारण 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता आहे. भरपूर गाड्या उभ्या आहेत बरं का. आणि आता इथून आम्ही चाललो. अगदी जत्रेसारखा माहोल आहे. दोन्ही साईड असे मंडप लावलेत, पूजेचं साहित्य, पाणी अंगावर घ्यायसाठी तांबे मिळतात आणि खाण्याची सोय. आता आम्ही आलो बरं का गंगेच्या जवळ. असं बंद हे केलेलं आहे. इथे मुख आहे, त्या मुखातनं पाणी येत आहे. तिथं सगळेजण आंघोळ करत आहेत आणि वर येऊन मागे ते दिसत आहे तिथे ओटी भरायची आहे. बाकी कुंड आहेत इकडे, अशी 10-12 कुंड आहेत. याच्यातनं तुम्ही पाणी घेऊन तांब्याने पाणी घ्यायचं आणि आंघोळ करायचं. असंही करू शकता, पण आज जोरदार पाणी दिसतंय ते मी तरी आज जाऊन आंघोळ करणार. बरेच जण आज जाऊनच आंघोळ करतात. इथे 10-12 कुंड आहेत अशी. जरा जोडीने होऊ दे, अगं जरा जोडीने होऊ दे जया. वा 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 वा. राजापूरच्या गंगेत स्नान चाललेलं आहे मस्तपैकी. पलीकडं भटजी वगैरे असतात बरं का. ते काय कळलं नाही आपल्याला काय. लोक कुंडातून पाणी घेऊन आंघोळ करतात. वड पिंपळ असं सगळं काही टकाटक आहे. 2-3 मंदिर आहेत. आंघोळ करून इथं दर्शन घ्यायचं. इथे पेढे बिढे काय काय मिळत असतं आणि प्रसादाचे लाडू, शेंगदाणा, शेव असे काय काय बरंच आहे. यथास्थित गंगापूजन करून बाहेर पडलो ते मुंबई गोवा महामार्गाला आलो आपण. मेन रोडवर इथून आज 4-5 किलोमीटर जायचं आणि राजापूरहून आम्ही इथे 2-3 किलोमीटर पुढे आलो. मस्त पूल आहे, पुलावरनं चाललंय. तो यायचा रस्ता सगळा झाडीने व्यापला आहे. हे गणेश मंदिर आणि खाली धूतपापेश्वर मंदिर आहे. पण इकडे पहा डोंगर बिंगर मस्त ऑन केलेलं आहे. रांगोळ आहे, 5 मिनिटं आहे बघा. समोर डोंगर आहे.
बाळासाहेब बोलले विश्वास ठेवा नखांची गाठ. काय आहे त्यात? आणि गावस्कर बोलला की असा बोलला गावस्कर, हे बघा असा गावस्करची ऍक्शन अशी होती. मंदिराच्या थोडस अलीकडे ही मस्तपैकी शाळा आहे, प्राथमिक शाळा असते. छान आहे. मंदिराचा जीर्णोद्धार चालू दिसतोय, काय काय कामं चालू आहेत, बांधतायत. आज जाऊन पुन्हा दाखवते. दीपमाळ आहे, पण सगळा जीर्णोद्धार चाललेला आहे. मंदिर आहे बरं. आणि इथे लगेच धबधबा आहे, धूत पापेश्वर. इथे पाण्यात रांजण खळगेसारखे आहे, त्याच्यात पाणी साचतंय, पाणी वाहतंय, पण लोक इथे आंघोळी करतात. दूत पापेश्वरचा हा धबधबा आहे पुढे दाखवला तो. इथे वरती सुद्धा मागे धबधबा आहे. हे पहा, हा मागे सुद्धा धबधबा आहे, तिथून पाणी येते. इथे लोक आंघोळ करतात. या खळग्यांच्या इकडे वडाच्या पारंब्या बघा किती आहेत. किती झाड उंच आहे, ते 50 फूट तरी उंच आहे. हे आडिवऱ्याचं मंदिर आहे, एकदम ऐसपैस मस्त छान मंदिर आहे. पालखी आहे. नगरेश्वर मंदिरात आलोय. प्रशस्त परिसर. आले ना, आले. लाल दगडातलं मंदिर आहे. कसं परिसर मस्त आहेत ना असे. शॉपिंग म्हणतेस का? विहीर, पाय धुवायचे आणि मग मंदिरात जायचं. खूप सुंदर आहे. शिसवी लाकडातला आहे, एकदम मस्त आहे. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देही तव परमेश्वर. हे इतकं सारं आम्ही एका दिवसात पाहिलं.
कसं वाटलं तुम्हाला? आणि हे पंचायत नाही अशी